श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक विशेष माहिती आणली आणि तो प्रश्न तर आहे ना खूप जणांकडे असतो। तर कसं असतं बघा, घरामध्ये कोणाकोणाच्या घरात सतत कटकटी भांडणं असतात, वाद होत राहतात, त्यानंतर खोटे आरोप येतात। मला आत्ताच एकाने कमेंट केली, आजच एक कमेंट केली, म्हणजे की ताई काय एक व्हिडिओ टाकला होता मी कालचा, तर त्याच्यावर व्हिडिओ केले की काल एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर कमेंट केले की ताई ही सेवा खोटे आरोप आले तर त्याच्यावर चालेल का? तर त्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे। जर आपल्यावर खोटे आरोप येत असेल, कटकटी भांडणं होत असेल किंवा कोणी आपल्याला जाणून बुजून त्रास देत असेल घरातले, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्याच्यासाठी ही सेवा आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू। सेवा अतिशय सोपी आहे, फक्त आहे ना आपल्याला सेवा करताना कोणाला सांगायचं नाहीये। कुठलीही सेवा करताना आपल्याला कोणाला सांगायचं नाही। आपण जेव्हा कोणाला आपण जी काही सेवा करतो ती सांगतो तेव्हा आपले काम होत नाही, असं आहे ते। म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, जेव्हा आपण काही सेवा करतोय, आता ही पण सेवा करतो, आपल्याला कोणालाच सांगायचं नाही, सेवा आपण गुपचूप करायची आहे। तर आता सेवेला सुरुवात करू। बघा काय करायचं, शुक्रवारच्या दिवशी जर आपल्याकडे गावठी गाय असेल, देशी गाय असेल, तर ती गायचं आपण शेण आणा। शुक्रवारी आणा किंवा त्याच्या अगोदर आणलं तरी चालेल, कारण की आपल्याला ते शुक्रवारी दिवा बनवायचा त्या शेणाचा। आपण अगोदर शेण आणलं तरी चालेल, कारण की एक दिवसात शक्यतो शेण सुकत नाही। तर आपल्याला शुक्रवारी किंवा त्याच्या अगोदर आहे ना गाईचं शेण आणायचं आहे आणि त्याचा दिवा बनवायचा। दिवा कसा बनवायचा, आपण जो कणकेचा दिवा बनवतो ना तसा दिवा बनवायचा आहे। आणि तो दिवा बनवायचा, तो थोडं सुकू द्यावा लागणार आहे तुम्हाला, कारण की ओल्या याच्यात तो पेटणार नाही, आपल्याला तो पेटवायचा आहे। म्हणून तो थोडं अगोदर 2-3 दिवस केला तरी चालेल। तो दिवा काय करायचा आहे बघा, कणकेच्या दिव्याच्या आकाराचा, जसं आपण कणकेचा बनवतो तसा दिवा बनवायचा आहे। तर एवढासा बनवा, खूप एवढा मोठा नका बनवू, त्याला तेल तेवढं लागतं। कणकेचा आपण केवढा दिवा बनवतो एवढंच बनवतो ना, तेवढंच बनवायचं आहे। आणि तिळाचं तेल आणि गुळाचा खडा ते लागणार आहे आपल्याला। आणि लांब वात करायची, त्याला फुलाची वात नाही, लांब वात। तेलाचा दिवा लावायचा, आपल्याला लांब वात करायची। आता 3 शनिवार किंवा आपल्या जशी तीव्रता असेल, शक्यतो 3 मध्ये लगेच होत नाही, पण 5-7 लागतं, 7-9 11 शनिवार तरी करायचं शक्यतो। जरी तुम्हाला 3 शनिवार मध्ये अनुभव आला तरी तुम्ही ते पुढे करायचं, कंटिन्यू 11 शनिवार करायचं। काय करायचं, शेणाचा दिवा घ्यायचा, म्हणजे आपणच बनवायचा तो शेणाचा दिवा, कोणाला सांगायचं नाही, आपण दिवा बनवून घ्यायचा। वाटल्यास तुम्हाला 11 शनिवार करायचे तर तुम्ही 11 दिवे एका वेळेला बनवले तरी चालेल आणि ते सुकवले तरी चालेल। तर दिवा बनवायचा आणि शनिवारच्या दिवशी रात्री उशिरा लावा वाटल्यास तो दिवा। आपल्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, म्हणजे आपल्या घराचा उंबरा आहे ना त्याच्या बाहेर, मग उजव्या बाजूला लावा किंवा डाव्या बाजूला लावा, तसा काही प्रश्न नाही। परत तुम्हाला ती एक शंका राहील, ताई उजव्या बाजूला लावू का, डाव्या बाजूला लावू का, मग तो इथंच लावू का? तसं काही नाही, उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला। जर समजा तुमच्या घराच्या जवळ तुळशी असेल तर अधिक उत्तम होईल। तुळशीच्या म्हणजे घराच्या समोरच लावायचा, अगदी आपल्या उंबऱ्याच्या बाहेरच लावायचा, तो खूप पुढे पण नाही लावायचा आहे, उंबऱ्याच्या बाहेर आणि उंबऱ्याच्या जवळच लावायचा तो दिवा। जवळ तुळशी असेल तर मग काय हरकत नाही, किंवा तुम्ही तुळशीच्या जवळ, पण तुळशी जवळ असेल तर, खूप लांब असेल तुळशी तर नाही, तुमच्या 1-1.5 फुटाच्या अंतरावर असेल तर तुम्ही तिथं पण लावू शकता। तर आपल्याला घराच्या उंबऱ्याच्या बाहेर त्या कणकेचा दिवा तो शेणाचा दिवा, त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे आणि गुळाचा एवढासा खडा टाकायचा आहे आणि लांब वात करून तो पेटवायचा आहे। तर त्याच्या आजूबाजूने काही आडोसा लावा, म्हणजे कोणाला दिसणार नाही। जेव्हा आपण हे उपाय करतोय, तोडगा आहे हा, जेव्हा आपण हा तोडगा करतोय तर कोणी विचारणार नाही याची काळजी घ्या, किंवा तुम्ही तिथे काय करताय, तुम्ही हे कशाला लावले हे कोणी विचारणार नाही याची काळजी घ्या।
ज्या वेळेला कोणी विचारलं तर तो दिवसाचा कार्यक्रम तुमचा फेल गेला, त्यावेळेस मग तुम्हाला ते पुन्हा डबल करावा लागेल, म्हणजे तो अजून एकदा करावा लागेल. परंतु काय होतं, जर विचारलं ना आपले काम पण होत नाही. म्हणून तुम्ही ही काळजी घ्यायची. वाटल्यास उशिरा लावा, थोडासा 9ला 10ला लावा, वाटल्यास काय हरकत नाही. 10 वाजता लावा तो तुम्ही शेणाचा दिवा, म्हणजे 10 वाजता काय कोण एवढं हे नाही राहत. आणि त्याच्या आजूबाजूला थोडं विटा वगैरे असा आडोसा करून द्या. तर मग त्याची वात त्याची पूर्वेला किंवा पश्चिमेला करायची. पूर्व किंवा पश्चिमेला करायची. तुमच्या घराचं तोंड कुठल्याही दिशेला असो, वात त्याची पूर्व किंवा पश्चिमेला असेल, म्हणजे घराच्या दिशेला केले तरी चालेल, आपल्या घराकडे बघताना. पण तुमच्या घराचं तोंड कुठे असो, समजा तुमच्या घराचं तोंड पूर्वेला असेल तर तुम्ही तिची वात पूर्वेला करा, किंवा तुम्ही तुमच्या घराकडे तोंड करून करा. पश्चिमेला असेल तर तिचं तोंड पूर्वेला करा किंवा पश्चिमेला, काय प्रॉब्लेम नाही. पूर्व किंवा पश्चिमेला करायचे. वात म्हणजे तोंड, दिव्याचं तोंड. त्यानंतर तो दिवा पेटवायचा. दिवा पेटवला की त्याला हात जोडून विनंती करायची, सांगायचं की हे दीपदेवता, कारण की आपल्याला दिव्यालाच अग्निदेवतेला सांगायचंय की अग्निदेवता एक दीपदेवता, की असं असं माझ्या घरामध्ये भांडणं होतात, माझ्या घरात असं असं जे काय असेल तुमच्या घरात, जे काही असेल तुमच्या घरात चाललं असेल, जे काही भांडण असेल तुमच्या घरात, आरोप येत असेल, किंवा तुमच्या घरात जे काही होत असेल, म्हणजे भांडणं कटकट याचं कारण जे काय असेल ते तुम्ही त्यांना सांगायचं. असं असं कारण आहे, हे माझं दूर होऊ दे, तर मी तुझी अशी अशी सेवा करते असं सांगायचं. तुम्ही समजा त्या दिवशी, त्याला पहिल्या दिवशी सांगायचं, मी तुम्ही 11 शनिवार करणार आहे, 5 शनिवार करणार आहे, 7 शनिवार करणार आहे, 9 शनिवार करणार आहे, जे करणार असेल ते त्याला सांगायचं. तर तू माझ्याकडनं ती सेवा करून घे आणि असं असं माझं काम कर असं सांगायचं. विनंती करायची, त्याला विनंती करायची, त्याचे पंचोपचार पूजन करायचं, म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं, त्याला हात जोडून विनंती करून त्याला पंचोपचार पूजन करायचं. त्यानंतर तो दिवा थोडासा आडोशाने तुम्ही विटा वगैरे लावून झाकून घ्या, म्हणजे तुम्हाला तो दिवा कोणी बघणार नाही. आणि नंतर मग तुम्ही घरात आले की नंतर तुम्ही घरात मग स्वामींसमोर बसून 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे, 1 माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे, आणि 1 माळ नवार्णव मंत्र जप करायचा आहे. आणि आपल्या मल्हारी महात्म्यामध्ये आहे बघा, एक मंत्र आहे, मल्हारी मार्तंडाचा मंत्र आहे, तो तुम्ही 21 वेळा तो मंत्र जप करायचा आहे. एवढी सेवा आपल्याला करायची आहे. ती दिवा लावल्यानंतर आतमध्ये करायची. दिवासमोर फक्त दिवाला एवढी विनंती करून स्वामी समोर ही सेवा करायची. ही सेवा आपल्याला दर शनिवारी अशी करायची. समजा तुमचे पिरियड्स मध्ये गेला, समजा आता 2 शनिवार झाले, पिरियड झाला गेला, मग राहू द्या, कंटिन्यू पुढच्या शनिवारी करा, किंवा तुमच्या घरात दुसरं कोणी करणार असेल तर त्यांना सांगा करायला, मग त्यांना सेवा पण करायला सांगा आणि ते पण करायला सांगा. परंतु जर कोणी करण्यासारखं नसेल तर तुम्ही पुढच्या शनिवारी करा. संकल्प करताना तुम्ही किंवा त्या दिव्याला सांगताना यथाकालिक माझ्याकडनं जसे होईल तसे मी 11 शनिवार हा उपाय करेल, ही सेवा करेल असं सांगा. माझ्याकडनं जसे होईल तसे असं सांगा. म्हणजे कसं आहे, तुमचे पिरियड्स मध्ये जाणार किंवा तुम्ही कुठे गेले जाणार किंवा तुमच्याकडे एखादे पाहुणेच आले तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही. पाहुणे विचारतील ना तुम्हाला, ते काय करते हे, त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला करता येणार नाही. म्हणून तुम्ही त्या दिव्याला अगोदरच विनंती करा, माझ्याकडनं यथाकालीन ही सेवा करून घे, जसं जमेल तसं मी 11 शनिवार करेल, 5 शनिवार जे शनिवार करणार तर करेल, तर माझ्याकडनं ही सेवा करून घे, असं असं माझं काम कर, माझ्या घरात सुख शांती लाभू दे, माझ्यावर जे काही खोटे आरोप येतात ते दूर होऊ दे, असं सगळं करतात. कारण की खोटे आरोप जे आहे ना, हे तर आपल्या कुंडलीतच असतात. त्यामुळे आपल्याला तसं नवग्रह स्तोत्र आणि त्याची सेवा वेगळी असते, परंतु ह्या दिव्याच्या सेवेतून सुद्धा आपल्याला त्याच्यातून फरक पडू शकतो. कारण की ते पण आपल्या म्हणजे आपले पूर्वजन्मीच असतं. आपल्याला खोटे आरोप येणं म्हणजे आपल्या पितृदोष असतो आपल्याला, म्हणून ते आपल्याला खोटे आरोप येतात. ज्यांना खोटे आरोप येतात त्यांना पितृदोष असतो, म्हणून त्यांना ते आरोप येत असतात. त्याला तशी विनंती सगळी करायची. आणि मग तुमचे नंतर तुम्ही जेव्हा पिरियड्स आला तुमचा गेला त्याच्यामध्ये, तर तुम्ही नंतर कंटिन्यू करायचा. परत कॅलेंडरमध्ये लिहून ठेवायचं का आपले इतके शनिवार झाले, मी आज केलं, मी तसं केलं, तर कॅलेंडरमध्ये सगळं लिहून ठेवायचं. नंतर तुमचे बघा, तुम्हाला अनुभव आल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, म्हणजे मग आम्हाला समजतं की हा ही सेवा आपली या ताईंनी केली तर त्यांचं चांगलं झालं, म्हणजे आपल्याला पण सेवा व्हिडिओ करण्याचं जे काय सार्थक असतं ते होतं. तर असा अगदी छोटासा उपाय आहे, परंतु खूप महत्वाचा आणि खूप खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्की करून अनुभव घ्या.
आणि काही एवढं लागत नाही, फक्त त्याला गाईचं शेण लागतं आणि तिळाचं तेल आणि गुळाचा खडा. मात्र हे लक्षात घ्या, एवढ्या वस्तू लागतात आणि एवढ्या वस्तू आपल्याला त्या वापरायच्या आहे. आणि फक्त एक तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करते, जेव्हा तुम्ही हे उपाय करताय तर पहिले कोणाला सांगू नका, मी हे असा उपाय करणार आहे आणि याच्यासाठी करणार आहे असं सांगू नका. जेव्हा तुमचं काम पूर्ण होईल ना, तुम्ही तो उपाय कराल, तुमचं काम पूर्ण होईल. तुमचं काम समजा काही सेवा चालू असताना मध्येच जरी झालं ना तरी सांगायचं नाही. पूर्ण सेवा झाली का मग तुम्ही सांगा की माझं असं असं काम अशा अशा सेवेने झालं दुसऱ्यांना. कारण की काय होतं, जर तुमचं काम अगोदर झालं आणि तुम्ही सांगितलं तर तुमच्या सेवेला नजर लागते, मग तुमची सेवा होत नाही. म्हणून मग आपल्याला पूर्ण काम झाल्यानंतरच कोणाला पण सांगायचं की माझी अशी अशी सेवा चालू होती आणि अशा अशा सेवेने माझं हे हे काम झालं. तर असे आपलं असतं. आणि जर सेवेमध्ये आपण अगोदर पण सांगितलं ना एखाद्याला की मला अशा अशा कामासाठी सेवा करायची आहे, तर आपलं ते काम होत नाही, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुम्ही हे गोष्ट कटाक्षाने लक्षात देऊन काळजीपूर्वक तुम्ही ती सेवा करा, नक्की अनुभव येईल. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.